हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असे रोज फ्लॉवर आपण कशी बनवायची ते इथे आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकतात किती सुंदर इथे आपण रोज बनवलेले आहेत। फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। सुरुवातीला लूप बनवायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर 4 साखळ्या करायच्या आहेत, 1 2 3 आणि हे 4 साखळ्या केल्यानंतर आता ह्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे। पुन्हा 3 साखळी करायच्या आहेत, 1 2 3। पुन्हा आता अशा पद्धतीने डबल क्रोशेट हे जे आपण 2 खालती बनवले त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वरती करून घ्यायचं आहे। पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत, 3 साखळ्या केल्यानंतर पुन्हा सेम पद्धतीने हे जे 2 आहे तिकडे त्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टोटल आपण हे 10 वेळा करून घेणार आहोत। हे सेम 1 2 3 हे 3 झाले, असे सेम आपण 10 वेळा करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे 10 लाईन करून घेतलेले आहेत, म्हणजे असे 10 गॅप करून घेतले। 3 साखळ्या आणि एक डबल क्रोशेट त्याच्यावरती पुन्हा अशा पद्धतीने आता 2 साखळ्या करायच्या आहेत, 1 2। आता हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत। हे 5 डबल क्रोशेट आपण करून घेतलेले आहेत। आता इथे आपण जॉईन करून घ्यायचं आहे, त्यासाठी पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत आणि हा खालती आपण जॉईन करून घेणार आहोत। सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत। पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे। टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घेणार आहोत। पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत। आता इथे अशा पद्धतीने आपण हे एक सिंगल क्रोशेट करून जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सेम आपण सर्व गॅपमध्ये करून घ्यायचे आहेत, इथपर्यंत करून घ्यायचे आहेत। पुढचे 2 गॅप आपल्याला सोडायचे आहेत, तिथे आपण लीफ बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपण आता सेम ज्या पद्धतीने इथे केले सेम तसंच 8 वेळा हे कंप्लीट करून घ्यायचं आहे। प्रत्येक गॅपमध्ये आपण 5 डबल क्रोशेट करून घेतलेले आहेत। आता हे जॉईन करून घेतलेलं आहे, इथे सिंगल क्रोशेट करायचं आणि हे जॉईन करून घ्यायचं। ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे। आता हे आपण कंप्लीट करून घेणार आहोत। इथे माझं हे कंप्लीट झालेलं आहे। आता आपण धागा कट करून घेणार आहोत। आता हे जे उरलेले 2 गॅप आहेत तिथे आपण हा ग्रीन कलरचा धागा जॉईन करून घेतलेला आहे। त्यानंतर एक सिंगल क्रोशेट करायचं आहे सुरुवातीला। आता 2 साखळ्या करायच्या आहेत। आता सेम गॅपमध्ये सुरुवातीला आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। त्यानंतर एक ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे। आणि आता ट्रिपल क्रोशेट झाल्यानंतर 3 साखळ्या करायच्या आहेत, 1 2 3। 3 साखळ्या केल्यानंतर हे जे 2 गॅप आहेत इकडे तिथे आपण हे असे साखळ्या काढून घेणार आहोत। पुन्हा ट्रिपल क्रोशेट करणार आहोत सेम गॅपमध्ये अशा पद्धतीने 1 2 आणि हा तिसरा। पुन्हा एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे सेम गॅपमध्ये आणि पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत, 1 2। सेम गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने।
पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत, 1 2. आता त्याच्या नेक्स्ट कॅपमध्ये एक डबल क्रोशेट सुरुवातीला करायचं आहे, एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत, 3 साखळ्या करायच्या आहेत. आता ही साखळी आपण अशा पद्धतीने इथे जॉईन करून घेणार आहोत. पुन्हा ट्रिपल क्रोशेट करायचं आहे, पुन्हा एक डबल क्रोशेट करायचं आहे सेम गॅपमध्ये. आता 2 साखळ्या करून इथे आपण जॉईन करून घ्यायचं, एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि जॉईन करून घ्यायचं आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे पान बनून कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण आता हे रोज जॉईन करून घेणार आहोत. हे पूर्ण राऊंड फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे रोज दिसणार आहे. सुरुवातीला अशा पद्धतीने हे आपण सुई धागा घेणार आहोत. इथे खालती गाठ मारून घेतलेली आहे. तर मागच्या बाजूने अशा पद्धतीने ही सुई टाकून जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे रोज बनवून आपलं कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे सुंदर असं रोज बनवून कंप्लीट झाले आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.